हे आता राम शिंदेचीच खरी परिस्थिती चांगली. कसं काय राम शिंदेची त्यांनी कामं केल्या ते सगळ्या गोष्टी आपण जिथं म्हणीन तिथं जरी त्याला असं फोन लावला येतो जातो. आणि रोहित पवाराचं जे आहे ती जे निवडून गेलाय ते आम्हाला माहिती सुद्धा नाही कसला आहे ते. आमचं काही जरी अडचणी आल्या तर ती त्याच्यापासून काही सोडल्या बी नाहीत आणि सुटत बी नाहीत. आमदार होते इथले. हा होते की मग आता कशाचा आमदार झाल्या होऊस तरच हितले होते म्हणायचे. पुन्हा पुन्हा नाहीच पुन्हा आम्हाला बघायला सुद्धा मिळाला नाही कसला आहे ते. आमच्या इकडं काही जरी अनेक तारा झाल्या तरी त्यांनी काय आमचा विचार केलेला नाही. परिस्थिती सध्या तर काटीकट्टेकर होणार आहे. कोणतरी पडणारे कोणतरी येणार आहे. पण राम शिंदे साहेबांचा विजय नक्कीच होणार आहे. पडणार कोण? रोहित पवार पडतील, दुसरे कोण पडणार आहे? हे आमदार होते इथले. ते आमदार आहेत पण त्यांनी काम कुठले केले? आता हाळगावचा कारखाना आहे. तर कारखान्यामधले 35 पोरं त्यांनी काढली. का काढले? पण मला काय माहिती आहे, ते युवकांना काम देतात. बरोबर, काम देतात का काम लावतात? तर त्यांनी आत्ता सध्या 35 पोरं काढलेत त्यांनी. आणि कारण म्हणजे असं आहे की बाबा त्यांनी स्टेटस ठेवलं नाही त्यांचं, किंवा त्यांचे कामं केले नाहीत त्यांच्या ह्याची तुतारीची, तर ते काय करतात लगेच त्यांना काढतात. तळ्याला एक अशी पादर तळं झालेलं आहे. त्याला एक पट्टी टाका म्हणलो होतो आम्ही. आता 5 वर्ष झाली पण त्यांनी बघितलंच नाही तळं. आणि त्या तळ्याची गरज पण आहे त्याला. त्या तळ्याची गरज हो, पण आहे. गरज पण आहे कारण ते त्यांनी कारखाना इथं घेतला. कुणाला गरज आहे ती? ते रोहितदादाला गरज आहे. त्यांचं त्यांनीच केलं नाही म्हणते म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि मग वादच नाही त्याचा. आणि मग तुमचं आमचं तर गेलं खाट्यात. त्यांचं त्यांनी केलं नाही म्हणलं आमचं कुठं जाईल? बरोबर आहे. चुकीचं दिसतंय का? नाही, चुकीचं काय नाही. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामधील हळगाव या ठिकाणी आलेलो नक्की या ठिकाणची परिस्थिती आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर विधानसभेचं जो की निवडणुकीचा दिवस आहे तो काही दिवसानंतर मतदान आहे, तो 20 तारखेला मतदान आहेत. नक्की या ठिकाणची परिस्थिती काय एकंदरीत जर पाहायला गेलं तर हळगावचे जे काही नागरिक आहेत, काका आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात नक्की या ठिकाणची परिस्थिती काय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गैनाथ वाघमोडे. इथलेच का? इथलेच हळगाव. हाळगाव तालुका कुठला येतोय तुम्हाला? जामखेड. जामखेड. कर्जत नाही? नाही जामखेड. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे तुम्हाला. हा काय कशी परिस्थिती आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे. हा हा हा, काय कशी परिस्थिती आहे? हे आता राम शिंदेचीच खरी परिस्थिती चांगली. कसं काय राम शिंदेची परिस्थिती? त्यांनी कामं केल्या ते सगळ्या गोष्टी आपण जिथं म्हणीन तिथं जरी त्याला असं फोन लावला येतो जातो. आणि रोहित पवाराचं जे आहे ती जे निवडून गेलाय ते आम्हाला माहिती सुद्धा नाही कसला आहे ते. आमचं काही जरी अडचणी आल्या तर ती त्याच्यापासून काही सोडल्या बी नाहीत आणि सुटत बी नाहीत. होय, आमदार होते इथले. हा होते की. मग आता कशाचा आमदार झाल्या होऊस तरच हितले होते म्हणायचे. पुन्हा पुन्हा नाहीच पुन्हा आम्हाला बघायला सुद्धा मिळाला नाही कसला आहे ते. आमच्या इकडं काही जरी अनेक तारा झाल्या तरी त्यांनी काय आमचा विचार केलेला नाही. राम शिंदे जे आहे ते आमचा विचार करतो. आता जरी पडलेला असले तरी पण आमच्या कुठल्या बी अडचणीला उभा राहतो. विधान परिषदेचे आमदार होते ते. हा 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 आहेत वाटतं आता. आता बी आहेत. काय कशी परिस्थिती असेल? मग आता काय आहे, कसं असतं की बाबा कुणी कसं असतं त्या पद्धतीने. पण असताना आमच्या गावा शेजारचा आहे किंवा आमच्या ह्यातला आहे की आम्हाला महत्त्वाचा तोच माणूस आहे राम शिंदे. राम शिंदे. रोहित पवार नाही. काय एकंदरीत या ठिकाणी ते आमदार होते बाबा, काय कामं केली तिथं? या कुणी रोहित पवार तिथले आमदार होते. रोहित पवारांनी इथं आमच्या इथं काहीच कामं नाही केले. बॅनर तर लागली की. मग आता लागणारच की. आता पार्टी ही असतीच की. असं कसं लागणारच की. काय सगळी एका गावातली काही एकूण असतात का? बरोबर आहे. कुठंच नसतात ना. आता त्यांची पाठी लागती. आता ही चला आमची तो काय वस्ती म्हणून आहे. तो काय वस्ती म्हणून ह्या गावाखालचीच वस्ती, ती काय बाहेरची नाही. ह्या गावाखालची. तर आता मी तो काय वस्तीवरला आहे वाघमोडे आडनावाचा, म्हणजे तो काय वस्तीवरला आहे. तर आमच्या इथं ह्या रोहित पवाराचं जसं ह्या 5 वर्षात त्याचा पाऊल बी नाही. आम्ही तळं एक आमचं शेततळं आपलं बारकं तळं पाझर तलाव, त्याला आम्ही लई बाऱ्या म्हणलो की बाबा त्याला निदान गळत आहे ना, त्याला बाबा कडं टाक किंवा बाबा त्याचं पाणी अडव. त्यांनी काय नाही आमचा विचार केला नाही.
काहीच नाही का? काही सुद्धा केलं नाही तिथं तळ्यावर आला सगळं आणि येतो नुसत्या पाट्या लावतो रोहित पवार मी केलं तळं म्हणून. आता आम्हाला काय नागरिकांना मानता येणार आहे तो का लावतो ते आमदार आहे. हां रोहित पवार इथले आमदार होते आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राम शिंदे हे सुद्धा विधान परिषदेवरती आमदार आहेत आणि आता जर पाहिलं गेलं तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा गुलाल कोण उधळणार? राम शिंदे. का? हा हां 101% राम शिंदे होता. 101. आम्ही काय बोलणार नाही. मला शिवाय द्यायचं नाही काय नाही, मस्त आपलं गपची बोलायचं. काय नाही बेजरचं आम्हाला बट्टी हां काय नाही, पण आमचं व्यक्तिमत्व माझं रामभाऊ रामभाऊ. बस. का रामभाऊ? अहो असं की आपला भूमिपुत्र हां हं? हां भूमिपुत्र आहे ना. हां भूमिपुत्र आहे. पण हो द्या बरं जाऊ द्या सोडा, तुम्हाला जास्त बोलता येईना. नाही हे हां ते हे झालंय ना. बोल हो असलं. हां बोललं की काय कुणाचा गुलाल असणार आहे? एक तुम्ही पण नागरिक आहे, तुमचं पण या ठिकाणी तुम्ही एक समाजाचा घटक आहे. हो आहे ना. काय वाटतं कोण गुलाल उधळेल? रामभाऊ. या ठिकाणी तुम्ही शेती करताय, विधानसभेची निवडणुका या ठिकाणी लागली, तुम्हाला माहित आहे का? हा आहे. काय कशी परिस्थिती राहणार? रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहे या ठिकाणी. कोण येते असं वाटतंय? असं की आम्हाला विषय असा झाला की जे आश्वासन जे होते आपले रोहित दादाचे ते आश्वासन आपली पूर्ण नाही झाली. आश्वासन पूर्ण नाही झाले. पूर्ण नाही झाली. काय काय आश्वासन दिली होती? आश्वासन फक्त आम्हाला एक ज्या तालुक्यामध्ये आश्वासन असं होतं की आम्हाला कुकडीचं पाणी 4 TMC पाणी आणायचा विश्वास होता. हां ती आश्वासन आमची ती पाणी काय आलेलं नाही. पाणी आलेलं नाही. आलेलं नाही. हां ते कधी आश्वासन दिली होती बाबा? मागच्या 5 वर्षात आश्वासन दिलेली. ती विधानसभेची निवडणुकीचं मतदान लागते तेव्हा हा 2019ला. हा 2024 आली, आता दुसरी निवडणूक आली. 2019 आली ना, मग म्हणून आश्वासन आमची पूर्ण नाहीत ना झाली. झाली नाही ती. हा. आता पुन्हा एकदा आता निवडणूक आली, काय वाटतं कोण येईल निवडून? आता आश्वासन असं आहे की राम शिंदे माझी शिवसेने निवडून यावं असं माझी इच्छा आहे. का राम काय? शिंदेच का? नाही तसा विषय नाही, जे जनता आहे जनार्दन आहे, हां पण आपले एक स्वतः एक भावना आहे बा. हां. माझी एक स्वतःची भावना राम शिंदे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राजेंद्र सुरवसे. तिकडं बघा. राजेंद्र सुरवसे. अयो ते ठेव लागला. काय एकंदरीत काय परिस्थिती या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हे तुमचं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे, काय कशी परिस्थिती आहे? परिस्थिती रामभाऊ शिंदेच्या बाजूने कल चांगला आहे सध्या. कसं काय? कसं काय मग त्यांचे काम आहेत, रोडचे कामं असू द्या, जामखेडची उजनीची पाईपलाईन. बरं खूप सारी कामं केली अशी चर्चा आहे त्यांची. खरं आहे का? म्हणजे खरं कामं केले तर ना खरं आहे, सत्यच आहे ते. सत्य आहे. चालू आहे, कामं चालू आहे. आलं नाही होय पण येणार आहेत. येणार आहे ते 100% येणार आहेत. 100%. हां 100%. 100%. 100% म्हणते. बरोबर आहे. कसं काय म्हणजे सगळेजण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर रामभाऊ असं म्हणतात, रोहित पवार इथले तुमचे आमदार होते. हां काय कशी? आमदार होते ही गोष्ट खरी, हां पण कसला आमदार त्या हाळगावला पाहायला मिळाला नाही. हळगावला पाहायला मिळाला नाही. हाळगावाला पाहायला मिळला नाही आणि गाव तो हाळगावचाच आहे आमच्याच, तसं बी काही नाही. हां त्यांनी कारखाना घेतलेला आहे तसं बिचारीने त्यांनी काही दुश्मन नाही आपला, पण तो हाळगावला हाय कसला हे पाहायला मिळाला नाही. दिसला कसलं आहे तुम्हाला माहिती आहे का? कसलाच माहीत नाही अजून. मग तुम्ही आमदार केला होता 2019ला. हो असून काय करतो हां माणूस. आता तू कसा बघायला मिळतो? पत्रकार आहे तू, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना. इथं कसं बघायला मिळतो? हां मी तुम्हाला चहा पाचतो त्याचा विषय नाही, हां पण ह्यो जर माणूसच बघायला नाही मिळत तर काय म्हणलं पाहिजे? मिळा म्हणाव का? नाही तर कसं? नाही तर नाहीच म्हणाल. नाही तर नाहीच म्हणलं पाहिजे. मिळणार नाही बघा. होता ना आमदार आम्हाला 5 वर्ष, नाहीच नाहीच. आता निवडणुका लागली, आता निवडणूक पुन्हा एकदा निवडणुका लागली. पुन्हा निवडणूक 19ची गेली आणि 2024ची आली. आली, परंतु तो नद्र पडला नाही आतापर्यंत. आला तरी कोणता त्यांचा दिवाण, विधानसभेच्या निवडणुका. हां, त्यांचा दिवाणचीच येणार. हां
त्यांचा आमकाच येणार, त्यांचा तमकाच येणार, तरुणासाठी त्यांनी काय त्यांचं काम केलं फायलाच का? येणार. हो. कामाचं नाही सांगता यायचं आपल्याला. हा, तरुणासाठी आता ते तो आता पोर आहे ते तुमची पोर असतील किंवा तुमच्या पोरांची पोर हो असतील हो हो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी काय कामं केलीत का बाबा? त्यांच्या हितासाठी आम्ही त्यांना काम दाखवलं होतं या हां. हाळगावकरांनी. हां. त्यांनी केसभर काम केले नाही. काय कुठलं काम दाखवलं? तळ्याला एक अशी पादर तलाव झालेलं आहे. हां. त्याला एक पट्टी टाका म्हणलो होतो आम्ही. हां. आता 5 वर्ष झाली. हां. पण त्यांनी बघितलंच नाही तळं, आणि त्याला त्या तळ्याची गरज पण आहे त्याला. त्या तळ्याची गरज पण आहे. गरज पण आहे, कारण ते त्यांनी कारखाना इथं ती घेतला. कुणाला गरज आहे ती? ते रोहितदादाला गरज आहे. त्यांचं त्यांनीच केलं नाही म्हणते म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि मग वादच नाही त्याचा. आणि मग तुमचं आमचं तर गेलं खाट्यात. त्यांचं त्यांनी केलं नाही म्हणलं आमचं कुठं जाईल? बरोबर आहे. चुकीचं दिसतंय का? नाही चुकीचं काय नाही, सर्वसामान्य नागरिक चुकीचं कसं? तो कारखाना त्यांचा आहे. हां. तिथून आमच्या तळ्याखालून पाईपलाईन त्यांच्या कारखान्याला पाणी आहे. हां. बरोबर आहे ना? मग त्यांनी ती पडदी टाकाय पाहिजे का नाही 5 वर्षात? टाकायला पाहिजे होती. का आमदार होते ना, हां आमदार होते, सत्ता त्यांची ना, सत्ता होती. मग का टाकली नाही हे आता आम्हाला एवढं म्हणायचं, दुसरं काय. तुम्हालाच माहित का टाकली नाही ती? आता आम्ही म्हणतो का तो टाकतो म्हणला होता टाकतो आणि टाकलेच नाही, विषय मिटला. विशेष म्हटला. बरं आता आपली काय का- करता तुम्ही? काय करता? आम्ही शेतकरी. शेतकरी. हां, काय शेताचं कसं चालू आहे? काय शेतामध्ये? काय तर ज्वारी आहे, हम्म. गहू आहे, हरभरा आहे, सीताफळ आहे, डाळिंब आहे, होय. लिंबण्याची बाग आहे. पाण्याचं कसं करता? पाण्याचं नियोजन? पाण्यात आम्ही स्वतःपुरतं चड्डी शिवली आपण लगे बसायला. हां. शिंपेकून चड्डी शिवली, हां. पण चड्डीला जागा ठेवतो ना मग लगे बसायला, हां. तसं आपलं स्वतः चालू आहे. स्वतः चालू, दुसऱ्यांचं काय? काय टाचबा संबंध आहे कोणाला. बरं. काय कशी परिस्थिती आणि असणार जे आहे ते खरी खरी. आहे? ही तुम्ही ते आपला बोलताय खोटं ते बोलू खरं. शकत नाही आपण कवा. कशाला सर्वसामान्य? आणि काय खोटं बोलायचं काय कारण? गरज आहे? कुणी आमदार येऊ, रामभाऊ येऊ किंवा रोहितदा येऊ, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. जो आमचं काम करीन तो आमचा नेता आहे म्हणायचं. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे. हो, आहे का नाही? आहेच की. हे तुमचं गाव आहे. हां, कुठलं गाव? हाळगाव. हाळगाव. हां, या ठिकाणी सुद्धा विधानसभेच्या निवडणुका लागली ती. लागले तेच. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचं तारीख, मतदानाचं तारीख आहे 20 तारीख आहे. हां, काय हे मतदान झाल्यानंतर तुम्ही कुणाला टाकताय तो विषय वेगळा. ते वेगळा विषय वेगळा, त्याचा नाही विषय पण सांगता. याच्यानंतर मतदान झाल्यानंतर 23 तारखेनंतर कोण गुलाल उधळे असं वाटतं? तसं सांगू शकत नाही, आज नाही सांगू शकत. 23 तारखे कारण तर कसं मनगटात बळ आहे, त्याच्या असं तो येऊ शकतो, ज्याच्या मनगटात बळ आहे ते येऊ शकतो. कुणाच्या मनगटात बळ आहे असं तसं सांगू शकत नाही. तुमच्या कुणाच्या- का माझ्या लई- कुणाच्या मनगटात बळ आहे? मनगडात बळ येतात आपण तर तुम्हाला असं परफेक्ट सांगितलं मी. राम शिंदे 100% ते लागणार आहे इकडे. 100% लागणार का? 100%च काम. अहो त्यांचे काम आहेत, पूर्वीचे काम आहेत. इथं खाळगावमध्ये कृषी महाविद्यालय आणलेलं आहे त्यांनी. कृषी महाविद्यालय पाणी पुरवठा केलेला आहे, तसं ह्यांनी काय केलं एवढं दाखवा. आता रोहित पवारने त्यांनी काय सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर कुकडीचं पाणी आणू. हां. कुठं MIDC काहीच नाही. आश्वासन दिले कुकडीचं पाणी. काय काय असं? एक मिनिट आहे का, त्यांच्या कारखान्यात हाळगावची पोरं कामाला आहे. माहिती. हो, त्यांना तुम्हाला पगार किती आहे? बायाला पगार 300 रुपये रोज आणि पोराला पगार 200 रुपये रोज. हे कुठला कायदा आहे? कारखान्याच्या पोरांना पगार किती? 200 रुपये रोज. 200 रुपये रोज. रोज. त्याच्यापेक्षा गाय पडलेली बरी. म्हणजे सत्यप्रश्न सांगतो मला, तुम पत्रकार जरी असेल हां. तर मी स्पष्ट बोलतो मी तुम्हाला. हां. कारखान्याचं आणि कारण पगार कसं आहे? किती असतं काय हां? माहित? किती असतं पगार कारखान्याचं? म्हणतात लोक आपल्याला, मी काय कारखान्यात गेलो कामाला, 200 रुपये एवढं तुम्हाला माहित आहे? हे एवढा तुम्हाला सारख्याच कामाला येतो काय पगार मिळते रे बा, मला 200 रुपये रोज मिळतो अशी बोलते. त्यांची हे राशी आणि आमची हे राशी एक 20 फुटाचं अंतर आहे. कोणाची हे? रोज दादा त्यांनी घेतली का? हं. तसं आपण म्हणत का घेतली, मग आपण म्हणायचं काय कारण? कशाला काय? काय कारण? त्यांचे पैसे आहेत त्यांनी घेतली का? घेतली ना. देणाऱ्याने दिली, घेणाऱ्याने घेतली. तुमचं तर दाढी निमीच ठेवली आहे. राय ना कुठं ते आमच्याकडे. नाही, निवेदन रेल्वेन काय फरक पडतो? एक माझा असा विषय आहे. नाही. आणि ती त्यानंतर होणारच एक मिनिट आहे का, लाईटी चलत नाहीत आणि कमी पाणी असल्यावर त्यांचं जनरेटर ते चालतं, रातभर पाणी पुसत. कुणाचं जनरेटर चालतं? रोहित दादाचं. आणि तुमचं? आम्हाला कुठे जनरेटर केव्हा मिळायचं आम्हाला तेवढं? सर्वसामान्य शेतकऱ्यांची लय हालत आहे ती. सर्वसामान्य का मला आम्ही त्यांचं जनरेटर सुद्धा आडू शकतो, कारण तर का हा आमदार का निवडून द्यायचा असं भरपूर पाऊस असला, अहो ना जाऊ दे सोडा. आमदार का निवडून द्यायचा? आपली कामं करायला पाहिजे, सामाजिक काम करायला पाहिजे. बरोबर आहे ना? रस्तं,
तळं नालं ही कामं करायला पाहिजेत. पाहिजे पाणी साठवा पाणी जिरवा कामं केली पाहिजेत, अशी कामं झाली पाहिजेत. हे काय वैयक्तिक माझं दार धरलं पाहिजे. नाही नाही बरोबर आहे तुमचं. सगळ्यांच्या हितासाठी सगळ्याच्या पाणी सगळ्यांना लागतं. सगळ्या गावाला पाणी लागण्यासाठी केलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. आमचं काही म्हणणं असं नाही. हिताचं काम कोण आमचं हिताचं स्वतःचं हिताचं काहीच काम करू नका, करणार? सामुदायिक करा. माझा सचिन पोराने, मी इथलाच रहिवासी आहे. हो, काय करता हो तुम्ही सध्या? दुकान आहे माझं, बिझनेस आहे, मोरे मेन्सवेअर. हो, अच्छा व्यवसाय करता. व्यवसाय करतोय मी. एकंदरीत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे, हो, तुमचा मतदारसंघ. आमचं मतदारसंघ आहे. काय कशी 2024ची परिस्थिती असणार आहे, सध्याची परिस्थिती सध्या काय? तर रामशिंदे साहेबांच्या हवा आहे या ठिकाणी. तर रामशिंदे साहेबांचं हे कॉलेज आणलेलं आहे, तर त्यांनी SRP कोसडवलं, ते पण मंजूर केलं आहे. त्याच्यानंतर जलसंधारणचे काम आहे, त्यांचे खूप मोठे काम आहेत. बरं. आणि इथून पुढे त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं गरज आहे, ते इथून पुढे विकास करणार आहेत. आणि विकास त्यांच्या दृष्टीतून आम्हाला रामशिंदे साहेब पाहिजे. त्यांचं कामाची क्वालिटी चांगली आहे, बोला तुम्ही. काम करण्याची क्वालिटी चांगली आहे. पण कसं आहे, युवकांना माहीत नाही की रामशिंदे साहेब कसे काम करतात काय नाही. पण ते डायरेक्ट काम करतात, म्हणजे मोठमोठे प्रोजेक्ट तयार करतात. किंवा आता समजा हे पुण्यश्लोक कृषी महाविद्यालय कॉलेज त्यांनी मंजूर केले, तर हेच कॉलेज, हो, हे कॉलेज ह्याला श्रीगोंद्याला मंजूर होतं, पण ते कॉलेज साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मंजूर झालं आहे. म्हणजे ह्या जामखेड तालुक्याला हे जामखेड तालुका, हो, जामखेड ह्या तालुक्याला हे मंजूर झालेला आहे. हो, विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, हो, लागल्यात की. काय कशी परिस्थिती असणार आहे? परिस्थिती सध्या तर काटेकट्टेकर होणार आहे. हां, कोणतरी पडणारे, कोणतरी येणार आहे. पण रामशिंदे साहेबांचा विजय नक्कीच होणार आहे. कोणतरी पडणार आहे आणि कोणतरी येणार आहे. पण रामशिंदे साहेबांचा विजय नक्कीच होणार आहे. पडणार कोण? रोहित पवार पडतील, दुसरे कोण पडणार आहे? हे आमदार होते इथले. ते आमदार आहेत, पण त्यांनी काम कुठले केले? आता हाळगावचा कारखाना आहे, तर कारखान्यामधले 35 पोरं त्यांनी काढली. का काढले? पण मला काय माहिती आहे, ते युवकांना काम देतात, बरोबर, काम देतात का काम लावतात. तर त्यांनी आत्ता सध्या 35 पोरं काढलेत त्यांनी. आणि कारण म्हणजे असं आहे की बाबा त्यांनी स्टेटस ठेवलं नाही त्यांचं, किंवा त्यांचे कामं केले नाहीत त्यांच्या ह्याची तुतारीची, तर ते काय करतात, लगेच त्यांना काढतात. होय, म्हणून काढले. म्हणून काढले ना. पण त्याला युवकाला नाही, मला काय म्हणायचं, त्यांनी युवकाला काम दिलं पाहिजे ना. बरोबर आहे. पण जामखेडमध्ये त्यांनी काय विकास केला आहे? फक्त विकास काय मला सांगा. जामखेडमध्ये ऐका, मुद्दा हा आहे की बाबा ठीक आहे ना, कारखान्यावरती पुरं का काढली? आता त्यालाच विचारा जाऊन तुम्ही कशामुळे काढलेत काही. विषय काय आहे की समजा माझ्या मुलाला स्टेटस ठेवलं मी रोहित पवारचं, पण मी गुणाचा माणूस आहे रामशिंदे साहेबांचा. बरं. तर मग त्यांचं असं की नाही की बा कुठलं स्टेटस ठेवा, ते काढत नसेल ना. बरं, तुम्ही युवकाला काम देता, बरोबर आहे का नाही? मग त्यांनी तेच केलं ना गावातल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे मुलांचं. तर हाळगावच्या जे काम करत आतमध्ये, तर त्यांचं तेच त्यांनी काम केलं की माझं स्टेटस ठेवलं किंवा दुसरे पक्षाचं काम करतात, तर मी कोणत्या भाजपचा माणूस असेल तर त्याला लगेच कारखान्यातून काढतात ते, असं त्यांनी काम केलेलं आहे. बरं, मग या अगोदर हे कारखाना कोणाचा होता? ते फाळक्यांचं होतं, म्हणजे नवले साहेबांचा होता. नवल्यांचा होता, हो. त्या तवाचे कामगार तवाचे कामगार होते, पण विषय तेच कामगार होतं. पण त्यांनी आता मला सांगा, सिक्युरिटी ऐका, सिक्युरिटी त्यांनी कुठले आणले? बारामती ॲग्रोचे. पण नाव का दिलं बारामती ॲग्रो युनिट 2? पण हाळगावच का दिलं नाही त्यांनी? जय श्रीराम नावाने चालवता ना हा कारखाना, पण त्यांनी काय दिलं? बारामती ॲग्रो. पण त्यांना काय वाटतं की माझ्या सत्ता इथं राहावं म्हणून, बरोबर आहे ना. पण सत्याचा गैरफायदा असा वापर करू नये माणसाने, की कुठला असून दे, भाजपचा असून किंवा राष्ट्रीयचा असून दे, पण त्या माणसाला काम दिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना. बरं, विकास केला पाहिजे, रस्ते वगैरे म्हणा. हे आता 5 वर्षात काय मला वाटतं 8 वर्ष कोरोनात गेले. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे ना, त्या पोरांना काढलेलं त्यांनी का काढले, यामागचं काय कारण तर आहे की तर ते स्टेटस ठेवलं नाही. स्टेटस म्हणा, बाकीचे समजा दुसरे भाजप, समजा काही लोक या पक्षाचे असतात, काही लोक त्या पक्षाचे असतात. बरोबर आहे. कामगार आहेत ते पहिला कारखाना त्यांचा नवले साहेबांचा होता कारखाना ना पहिला. मग तिथले कामगार आता काही काढले पक्षाचे राहतात, काही काढलेच पक्षाचे राहतात. कारखाना त्यांनी आत्ता विकत घेतला इथं गेल्या वर्षी. मग त्या लोकांना काढायचं काही कारण नव्हतं ना त्यांना. त्या पक्षाचे भाजपचे आहेत किंवा दुसऱ्या कोणत्या इतर पक्षाचे असतील त्यांना काढायचं नाही ना, हे कारण नव्हतं ना. यांचं कारण हेच आहे, ते काही दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून, भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांना काढलं. आणि मग ती आधीपासूनच मग ते कारखान्यापाशी आधीपासूनच ना ते
पहिल्यापासून येते मग त्यांना काढायचं कारण नव्हतं ना. काय राजकीय वातावरण काय चालू आहे इकडं? आता हे बघा ते सांगायचं म्हणलं ना काही खरं नाही कोणाचं राज्य करताना नुसतं स्वतःला हे करण्यासाठी स्वतःच घर भरण्यासाठी सारी. कसं काय हो तुमचं काय? आमचं काय आहे तो आहे ते चाललंय शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याचं काहीच नाही. काय नाही हे बघा शेतकऱ्याचं आहे ज्याला आहे त्याला आहे आणि कोणाला काय नाही त्याला काहीच नाही. ज्याला नाही त्याला कसं करायचं आता? मग काय आहे तो काय ते त्यांचं काही सत्य पुरुषांपणा नसतो.